उत्तर भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची आणि पवित्र अशी छठ पूजा इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावर भक्तिमय वातावरणात करण्यात आली। सोमवारी संध्याकाळी मावळत्या सूर्याला आणि आज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आलं। या पूजेच्या निमित्तानं इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटासह सूर्यनारायण मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं होतं। वस्त्रनगरी इचलकरंजीत उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत। त्यामध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे। उत्तर भारतीय नागरिकांमध्ये छठ पूजा ही मानाची पूजा मानली जाते। इचलकरंजीतील उत्तर भारतीय जनसेवा संघाच्या वतीनं यंदाही छठ पूजेचं संयोजन केलं होतं। सोमवारी सायंकाळी पंचगंगा नदी घाटावर उत्तर भारतीय बांधवांनी मोठी गर्दी केली होती। मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन महिलांनी नदीची पूजा केली, तर पंचगंगा नदी घाटावर आणि नदी काठावरील सूर्यनारायण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी यांच्यासह रामहर्ष मिश्रा, विवेक पांडे, अनिल चोबे, जयप्रकाश तिवारी, हरिराम तिवारी, राजकुमार शर्मा, संतोष कुशावह, अरविंद पटेल, कुलविंदर मौर्या, राम सिंह, रमेश सिंह, अरुण शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान परंपरेनुसार आज पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आलं। त्यासाठी आजही नदी घाटावर गर्दी झाली होती। सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन या पूजाविधीचा समारोप झाला। यावेळी उत्तर भारतीय समाज बांधव, विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।